एक महत्त्वाची बातमी आहे, आपण सविस्तर पाहूया। धाराशिवच्या महिला रुग्णालयामध्ये चक्क साप शिरलेला आहे। रुग्णालयामध्ये अनेक रुग्णांवर उपचार सुरू असतानाच हा साप शिरल्यामुळे एकच गोंधळ उडाला। मनियार जातीच्या सापाचा रुग्णालय परिसरामध्ये खुला वावर असल्याचं या ठिकाणी पाहायला मिळालंय आणि रुग्णालय प्रशासनाने मात्र या सगळ्या संदर्भात बोलण्यास थेट नकार दिलेला आहे। याची दृश्य सुद्धा समोर आलेली आहेत। एकीकडे उपचार सुरू असताना अनेक रुग्ण तिथे असताना त्यांचे नातेवाईक ही मंडळी तिथे असतानाच थेट इथे साप शिरलेला आहे। ओंकार कुलकर्णी आपल्या सोबत आहेत, अधिकची माहिती त्यांच्याकडून जाणून घेऊयात। ओंकार, थेट साप हा रुग्णालयाच्या आतमध्ये असल्याचं पाहायला मिळालं आणि या सगळ्या संदर्भात रुग्णालय प्रशासनाने मात्र बोलण्यास नकार दिला। नेमकं काय घडलंय? ऋतुजा, जर पाहिलं तर धाराशिव मधील आरोग्य व्यवस्था जे कुठेतरी धुंडवले निघालेले या संपूर्ण प्रकारातून पाहायला मिळत आहे। धाराशिव जिल्ह्यात एकमेव महिला रुग्णालय आहे धाराशिवला आणि या रुग्णालयामध्ये कुठेतरी हा साप जो आहे तो आढळून आलेला आहे। या ठिकाणी जर पाहिलं तर अनेक महिला ज्या आहेत त्या उपचाराखाली आहेत, त्याचबरोबर अनेक लहान मुलं देखील या रुग्णालयात येत असतात। याच ठिकाणी कुठेतरी हा साप जो आहे तो आढळून आल्यानं एकच धक्कादायक बाब मानली जाते। खरं जर पाहिलं तर मनियार जातीचा हा साप असल्याचं सांगण्यात येत आहे आणि या जातीचा साप जो आहे तो अत्यंत विषारी असा मानला जातो। मात्र हा जो साप आहे तो ऐन रुग्णालयात आढळून आलेला कुठेतरी एकच खळबळ उडालेली पाहायला मिळत आहे। या संदर्भात रुग्णालय प्रशासनाशी देखील आपण बोलण्याचा प्रयत्न केला, मात्र त्यांनी कुठल्याही प्रकारे उत्तर द्यायला जे आहे ते कुठेतरी आता ते तयार नसल्याचं पाहायला मिळत आहे। एकंदरीतच या संपूर्ण प्रकारानं धाराशिव जिल्ह्यात खळबळ उडालेली पाहायला मिळते। अगदी, आणि रुग्णालयाचा निष्काळजीपणा सुद्धा याच निमित्तानं समोर आलेला आहे। ओंकार, धन्यवाद सविस्तर माहितीसाठी।